रोग. मुलांनो, विविध प्रकारचे रोग हे आपल्या शरीराला त्रासदायक असू शकतात. रोग म्हणजे शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती होय. यात शरीर क्रियात्मक अडथळा म्हणजे शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण होणे. उदाहरणार्थ, पचनक्रियेत, रक्ताभिसरण संस्थेत वा किडनीच्या कार्यात अंतर्गत बिघाड होणे. थोडक्यात, शरीराच्या आंतरेंद्रियात बिघाड होणे आणि मानसशास्त्रीयरित्या अडथळा म्हणजे मेंदूच्या कार्यात बिघाड व मनाचा समतोल ढासळणे. रोग हे विविध प्रकारचे असतात, म्हणून त्यांचा प्रसार होण्याची कारणे व माध्यमे वेगवेगळी असतात. त्यांची लक्षणेही वेगवेगळी असतात. तर आता आपण रोगांचे प्रकार पाहूया. रोगांचे प्रकार. तुम्ही नेहमी विविध रोगांची नावे ऐकत असता. त्यातील काही रोग हे दीर्घ कालावधीचे म्हणजेच बरे होण्यासाठी जास्त वेळ लागणारे असतात, तर काही रोग हे लवकर बरे होणारे असतात. सर्दी, दमा, खोकला, मधुमेह, हृदयविकार, डाऊन संलक्षण कावीळ, मलेरिया असे विविध प्रकारचे रोग आहेत. या रोगांची कारणे व लक्षणेही वेगवेगळी असतात. या विविध प्रकारच्या रोगांचे वर्गीकरण आपण पुढीलप्रमाणे करू शकतो. रोगांचे प्रकार. कालावधीनुसार, कारणांनुसार. कालावधीनुसार दीर्घकालीन रोग, तीव्र रोग. कारणांनुसार अनुवांशिक रोग, उदाहरणार्थ डाऊन संलक्षण, आणि उपर्जित रोग. उपर्जित रोग म्हणजे संसर्गजन्य रोग, उदाहरणार्थ सर्दी, फ्लू, डेंग्यू. आणि असंसर्गजन्य रोग म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार. अशा प्रकारे आपण रोगांचे कालावधीनुसार व कारणांनुसार वर्गीकरण करू शकतो. बरं, आता तुम्ही मला सांगा, कावीळ, मलेरिया, खरूज, क्षय, डेंग्यू, अतिसार, नायटा, स्वाईन फ्लू या रोगांचा प्रसार कोणकोणत्या माध्यमांद्वारे होतो? सर, कावीळ पाण्यामार्फत, दूषित अन्न तसंच दूषित रक्तामार्फत होते. मलेरिया डासांमार्फत होतो. खरूज ही खरुजेचा किडा संपर्कात आल्याने होतो. क्षयरोग रोग्याच्या थुंकीतून, हवेमार्फत किंवा संपर्कातून होतो. डेंग्यू डासांच्या चावण्यामुळे होतो. अतिसार दूषित अन्न व दूषित पाण्यामार्फत होतो. नायटा संपर्कजन्य आहे. कवकांचा त्वचेला संपर्क झाला की तो होतो. आणि स्वाईन फ्लू हा स्वाईन फ्लू रोगांचे विषाणू असलेल्या दूषित हवेमुळे होतो. अगदी बरोबर. हवा, पाणी, थुंकी अशा विविध माध्यमातून या रोगांचा प्रसार होत असतो. बरं, रोगजंतू म्हणजे काय ते कोण सांगेल? रोगकारक सूक्ष्मजीवांना रोगजंतू असं म्हणतात. छान. हे रोगकारक सूक्ष्मजीव म्हणजेच रोगजंतू रोगांचा प्रसार करण्यास कारणीभूत असतात. मग संसर्गजन्य रोग म्हणजे काय ते कोण सांगेल? जे रोग एकापासून दुसऱ्याला होतात त्यांना संसर्गजन्य रोग असं म्हणतात. अगदी बरोबर. बऱ्याच प्रकारच्या रोगाचा संसर्ग हा एकापासून दुसऱ्याला होत असतो. उदाहरणार्थ क्षयरोग. आता ही बाजूची आकृती पहा. जेव्हा रोगी जमिनीवर थुंकतो किंवा शिंकतो तेव्हा लहान द्रवबिंदू केंद्रकात बाष्पीभवन होते व हवेमध्ये हे द्रवबिंदू वाहून नेले जातात आणि मोठे द्रवबिंदू जमिनीवर स्थिर होतात. अशा प्रकारे रोगजंतू हे हवेमार्फत निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे रोग होण्याची शक्यता बळावते. संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग. मुलांनो, संसर्गजन्य रोग हे दूषित हवा, पाणी, अन्न, कीटक यांच्याद्वारे पसरतात. म्हणून या माध्यमांद्वारे होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग असं म्हणतात. उदाहरणार्थ क्षयरोग. ज्या व्यक्तीला क्षयरोग होतो त्या रोग्याच्या थुंकीतून, हवेमार्फत किंवा संपर्कातून मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाचे जीवाणू हवेमार्फत निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात आणि तो रोग त्या निरोगी माणसालाही होतो. या रोगांनाच संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग असं म्हणतात. संक्रामक म्हणजेच संक्रमण होणे, एकापासून दुसऱ्याकडे पसरत जाणे. आता हा तक्ता पहा. या तक्त्यात
अशाच काही संसर्गजन्य रोगांची माहिती दिली आहे ती नीट पहा.